मुसळधार पाऊस चालू झाला आहे आणि आजचा बेत आहे मस्तपैकी गरमागरम मेंदूवडे. मी आधीच डाळ भिजत घातली होती कारण रियांशला स्कूलला सुट्टी होती. मस्तपैकी गरमागरम मेंदूवड्यांचा नाश्ता केला आणि सोबत खोबऱ्याची चटणी. खोबऱ्याच्या चटणीमध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट्स घालायला विसरू नका बरं का. त्यामुळे खोबऱ्याची चटणी ही सेम टू सेम बाहेरच्यासारखी लागते. चटणी वाटताना त्यामध्ये दही आणि फुटाण्याची डाळ घालावी, त्यामुळे चटणी एकदम टेस्टी होते. कुरकुरीत मेंदूवड्यांबरोबर खोबऱ्याची चटणी, आ हा हा, आणि बाहेर मस्तपैकी मुसळधार पाऊस. मेंदूवड्याचं बॅटर पण एकदम परफेक्ट झालं होतं. संकष्टी असल्यामुळे मी संध्याकाळी लवकरच स्वयंपाकाला लागले होते. मिक्स डाळीचं फोडणीचं वरण, चवळी आणि बटाट्याची मस्त भाजी, खुरसण्याची चटणी, भात आणि केले होते गव्हाचे मोदक. आता ॲज युजल विवान गेला होता वरती आजीबाबांकडे. आजीबाबांकडे गेल्याच्या नंतर तबला वाजवणे हे विवानसाठीचं मॅन्डेटरी आहे. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.